नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. रोजच तर भेटतो आपण आणि नित्य नवी चर्चाही करतो. मात्र आज ही चर्चा करताना मी जरा जास्तीच खुश आहे. त्याला आहे तसंच कारण. आज आपल्यासोबत आहे अवघी तरुणाई. हा खरा आवाज आहे महाराष्ट्राचा, उद्याच्या महाराष्ट्राचा. तुम्ही सध्या जरा इकडं तिकडं पाहिलं ना तर जाणवेल सगळ्या कॉलेजात सध्या सुरू आहे धूम. कुठे वक्तृत्व वादविवाद स्पर्धा सुरू आहेत, कुठं फेस्टिवल, कुठं ऊर्जा, कुठं उमंग, बरंच काही सुरू आहे. ते बघून माझा एक ज्येष्ठ मित्र मला म्हणाला, अरे ही पोरं अभ्यास कधी करतात? हा इव्हेंट, तो इव्हेंट, पोरांचं इव्हेंट आणि बापांचं प्रिव्हेंट. कसं होणार या पोरांचं, असा प्रश्न त्यानं मला विचारला. ज्येष्ठांचा हा मोठा प्रॉब्लेम असतो. त्यांना तरुणांचं कसं होणार एवढा एकच प्रश्न सतावत असतो. या अशा इव्हेंट्स आणि उपक्रमातनं पोरं किती वाढत असतात हेच त्यांना समजत नाही. तो मार्क ट्वेन एकदा म्हणाला होता, मी शाळेत नाही गेलो कारण शाळा माझ्या शिक्षणाच्या आड येईल अशी भीती होती मला. हे वाटतं आंतरविरोधांनी भरलेलं, पण तसं ते नाही. शाळा तुमच्या शिक्षणात आडवी येऊ नये अशी इच्छा असेल तर भिंती बाहेरचं जग समजून घ्यायला हवं. ही मुलं एखादा इव्हेंट करतात, एखादं मासिक काढतात, तेव्हा ते काय काय शिकतात याचा अंदाज आपल्याला नाही येत. पण तसं आहे हे मात्र खरं. पुरुषोत्तमचा जल्लोष सुरू असताना एखाद्यानं तुला किती मार्क्स मिळाले रे असं विचारलं तर तो वेडाच आहे. हाय कमभक्त, तूने पी ही नाही तो तू क्या जाने. बरं, गंमत अशी की जे बुकिश सखाराम गटणे हे सगळं मिस करतात ते एखाद्या मुलाखतीपूर्वी अचानक टपकतात आणि विचारतात, माझ्या व्यक्तिमत्वाला पैलू कसे पडतील? अरे, जिथे पैलू पडले असते ते तू सगळं मिस केलंस आणि आता एका रात्रीत कसे पडतील हे पैलू वगैरे. जे अभ्यासबाह्य उपक्रम आहेत त्यानं मिळतो आत्मविश्वास, नवी उमेद आणि पैलू पडतात व्यक्तिमत्वाला. आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. होऊ दे खर्च, चर्चा तर होणारच. तर विषय असा की अशा अभ्यासबाह्य उद्योगातनं नक्की काय मिळतं. आणि आज अवघी तरुणाई आहे माझ्यासोबत. 5 विद्यार्थी तर आहेतच, पण प्राध्यापक आणि संस्था चालकही अगदी तरुण आहेत. माझ्यासोबत स्टुडिओत आहेत प्राध्यापक मिथुनचंद्र चौधरी. प्राध्यापक मिथुनचंद्र चौधरी कवी आहेत, दिग्दर्शक आहेत. हेल्मेट या लघुपटाचे दिग्दर्शक आणि फॅन्ड्री या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक आहेत मिथुनचंद्र चौधरी. मुंबईतल्या HK सोमय्या कॉलेजात मास मीडिया हा विषय मिथुनचंद्र चौधरी शिकवतात. स्टुडिओत माझ्यासोबत आहेत तरुण राजकीय नेत्या चित्रलेखा पाटील. PNP एज्युकेशन सोसायटी या कोकणातल्या एका अतिशय मोठ्या शिक्षण संस्थेच्या सचिव आहेत चित्रलेखा. त्याचप्रमाणे कृषीवल या कोकणातल्या अतिशय महत्त्वाच्या दैनिकाच्या व्यवस्थापकीय संचालकही आहेत चित्रलेखा. स्टुडिओत माझ्यासोबत आहे जुंजुमून प्रसन्नन, SP महाविद्यालयाचा विद्यापीठ प्रतिनिधी. 10 भाषा बोलणारा आणि वादविवादापासनं फुटबॉलपर्यंत सगळे उद्योग करणारा हा आहे जुंजुमून. विवेकानंद म्हणाले होते ना, तुम्हाला खरी गीता समजून घ्यायची असेल तर तुम्ही आधी फुटबॉल खेळा. त्यामुळे हा फुटबॉलपटू आहे. कोल्हापुरातनं माझ्यासोबत आहे अमृता भोसले. KIT इंजिनिअरिंग कॉलेजात ती शिकते, स्टुडंट काउन्सिलवर आहे. पुण्यातून DES लॉ कॉलेजची कल्चरल सेक्रेटरी अश्विनी लिमये आपल्यासोबत आहे. SP कॉलेजची कला नाट्य यात धडपड करणारी राही पाटील आपल्यासोबत आहे. आणि लंडनमधून पॉलिटिकल कम्युनिकेशन या विषयात MA करणारा विद्यार्थी चिंतन थोरात तोही आपल्यासोबत आहे. अमेरिकेतून आपल्यासोबत अमोघ कुलकर्णी असणार आहे. तो तिथे MS करतो. तो बोलणार आहे आपल्याशी फोनवरून. अभिनेत्री मनवा नाईक आज आपल्यासोबत आहे वांद्र्यातून. आणि तरुणाईचा लाडका मुसाफिर अच्युत गोडबोले आहे आपल्यासोबत परळमधून. अच्युत गोडबोले हे ज्ञानाच्या सगळ्या क्षेत्रात बुडी मारणारे असे कलंदर आहेत, ज्येष्ठ विचारवंत आहेत. त्यांना आपण आज मुद्दाम बोलवलं आहे. या सगळ्या पाहुण्यांसोबत सुरू करूया चर्चा. होऊ दे खर्च, चर्चा तर होणारच. आज पाहुणे जास्त आहेत, पण मला खात्री आहे की हे तरुण उगाच भाषण नाही ठोकणार. ते ट्विट करतील, नेमकं बोलतील. त्यामुळे जरी जास्त संख्या असली तरीसुद्धा ही चर्चा नेमकी होईल याची मला संपूर्णपणे खात्री आहे. आपण सुरू करतोय चर्चा. मला सगळ्यात पहिल्यांदा जायचं आहे प्राध्यापक मिथुनचंद्र चौधरींकडं. प्राध्यापक मिथुनचंद्र चौधरी, मला सांगा की तुम्ही आत्ता एका कॉलेजमध्ये शिकवता, मास मीडिया नावाचा विषय शिकवता. त्यापूर्वी तुम्ही स्वतः विद्यार्थी होता. तुम्ही स्वतः एक लघुपट बनवला, माहितीपट बनवला कॉलेजमध्ये असतानाच. एक मला सांगा की एकूण या ज्या अभ्यासबाह्य गोष्टी आहेत, मग त्यामध्ये त्यांचे प्रकल्प असतील किंवा बाकीचे काही उपक्रम असतील, या सगळ्यांचा खरंच मुलांना उपयोग होतो का? कारण असं मानलं जातं की अभ्यास सोडून तुम्ही हे उद्योग काय करता आहात, कशासाठी करता आहात. तर खरंच याचा कितपत उपयोग होतो, कसं बघता तुम्ही? खरं म्हणजे याला अभ्यास बाह्य म्हणायचं
की अभ्यास समकक्ष असं काहीतरी उद्योग म्हणायचं हे एकदा बघायला पाहिजे. आणि जगणं इतकं मोठं असतं आणि अर्थातच आपला अभ्यासक्रम इतका संकुचित असतो, इतका छोटा असतो. त्याची कारणंही असतात, परंतु अर्थातच याचा प्रचंड उपयोग होतो. आणि अगदी म्हणजे असं असतं की प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगवेगळं असतं आणि हे शास्त्रीय रित्या सुद्धा आपल्याला प्रूव्ह झालं आहे की बाबा प्रत्येक जणाची तुम्ही काही खोली किंवा ज्ञान एकाच पट्टीने नाही मोजू शकत. त्यामुळं अर्थातच वेगवेगळ्या पट्ट्या त्याला लागणार आहेत आणि प्रत्येकाची व्यक्तिमत्व मोजण्यासाठी, प्रत्येकाचं ज्ञान शोधण्यासाठी, त्याची प्रतिभा म्हणा किंवा त्याची बुद्धिमत्ता बघण्यासाठी किंवा त्याचं परीक्षण करण्यासाठी अर्थातच वेगवेगळ्या कार्यक्रमांची वेगवेगळ्या अंगांनी त्याच्याकडे बघण्याची गरज आहे. त्यामुळे मला वाटतं की याचा प्रचंड उपयोग होतो. आणि ते अभ्यासबाह्य तर अजिबातच नाही आहे, जे आपण म्हणजे साधारणतः नेहमी आपण असं म्हणण्याचा एक ओघ असतो किंवा अशी एक पद्धत आहे की अभ्यासबाह्य. खरं म्हणजे को करिक्युलर किंवा समकक्ष किंवा आणखी काही त्याच्यापेक्षा चांगला शब्द असेल तर त्याला वापरला पाहिजे. त्याचं महत्त्व अगदीच म्हणजे वादातीत आहे असं म्हणायला मला म्हणजे आवडेल किंवा नाही, त्याचं भरपूर महत्त्व आहे. अगदी आपल्यासोबत जिंजुमून प्रसन्न नाही. जिंजुमून प्रसन्न मागाशी मीच असा उल्लेख केला की तुम्ही 10 भाषा वगैरे बोलता. तुम्हाला मल्याळम वगैरे येतं असे मी ऐकलं, स्पॅनिश येतं असं मी ऐकलं. एक गंमत म्हणून मला सांगा, नमस्कार मी संजय आवटे, आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं स्वागत असं मी जे म्हणतो ते स्पॅनिशमध्ये कसं म्हणायचं? मी मल्याळममध्ये सांगतो. अच्छा. नमस्कार, ഞാൻ संजय आवटे, आवाज महाराष्ट्राच्या ഈ പ്രോഗ്രാമിला നിങ്ങളുടെ സ്വാगतम. स्वागतम. मला सांगा जिंजुमून, तुम्ही हे एवढे सगळे उद्योग करतात तरी पॉलिटिकल सायन्समध्ये MA करता. हे सगळं करत असताना मला गंमत अशी वाटते की तुम्ही फुटबॉल खेळता, तुम्ही वादविवाद मंडळावर आहात, त्याच्यानंतर तुम्ही UR आहात तुमच्या कॉलेजचे, आणि एवढं करूनही तुम्ही पॉलिटिकल सायन्समध्ये काहीतरी बरं शिकता आणि तुम्हाला चांगलं कळतं पॉलिटिकल सायन्समधलं, असंही मी पुण्यामध्ये ऐकलेलं आहे. हे सगळे उद्योग एकाच वेळी म्हणजे अभ्यासबाह्य, ज्याचा उल्लेख मगाशी प्राध्यापक चौधरी असं म्हणाले की मुळात हे अभ्यासबाह्य नाहीच आहे, हे अभ्यासाचाच भाग आहे. पण हे सगळं करत असताना त्याचा तुम्हाला तोटा होत नाही का? कसं वाटतं तुम्हाला? माझ्या मते सर, जेव्हा आपण एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी असं बोलत असतो, मला जसं मिथुननी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं, मला एक्स्ट्रा या शब्दाचीच प्रॉब्लेम आहे. आणि जेव्हा आपण एज्युकेशन सिस्टम म्हणतो, मला असं वाटतं की आत्ताची जी सध्याची आपली सिस्टम आहे, एज्युकेशन सिस्टम नसून हे करिक्युलर सिस्टम आहे. करिक्युलर म्हणजे काय, एज्युकेशन म्हणजे काय? एज्युकेशन मुळात एका माणसाला एक स्किल सेट देण्याचा प्रयत्न करतो, नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो. एज्युकेशनला एक आर्ट असं म्हटलं जातं. पण आत्ताच्या परिस्थितीत एज्युकेशन आर्ट नसून क्राफ्ट म्हणजे ड्युप्लिकेशन, म्हणजे एकाच मशीनमधून निघणारे एकाच प्रकारचे जे यंत्र असतात असं काहीतरी जणू काही तयार करण्याचा प्रयत्न करत असतं असं मला प्रखरतेने जाणवतं. आपण जेव्हा वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज म्हणतो तेव्हा जर आपण इंजिनिअरिंगमध्ये पाहिला तर अगदी सायन्स एक्झिबिशनसुद्धा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी अशी मांडली जाते. फॉर एक्झाम्पल, इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर मेन गोष्ट तुम्हाला जी हवी असते ती असते क्रिएटिव्हिटी. मेडिसिनमध्ये जायचं असेल तर तुम्हाला मेन गोष्ट जी हवी असते ती असते ह्युमॅनिटी आणि एम्पथी. तर जेव्हा आपण ह्याच्याबद्दल बोलत असतो तेव्हा मला एक छोटीशी गोष्ट इकडे बोलायला आवडेल. पुण्यामध्ये एक मोठ्या मेडिकल कॉलेजमध्ये एक अशी एक घटना घडली होती जिकडे एक कल्चरल प्रोग्राम चालू असताना जे तरुण डॉक्टर्स होते, जे उद्याचे डॉक्टर्स आहेत, ते तिकडे नाचणारे जे मुली होते, जे डान्स परफॉर्म करत होते, त्यांच्यावर पेपर बॉल्स हे फेकत होते. तेव्हा एक प्रश्न सगळीकडे पडला होता, सगळ्यांना पडला होता. तो हा प्रश्न होता की उद्याचे डॉक्टर्सनी माणुसकी हरवली आहे की काय? तर माझं म्हणणं ह्याच्यात असं आहे की मुळात माणुसकी ही गोष्ट त्यांना कधी शिकवलीच गेली नाही. आणि ह्या गोष्टी येतात एक्स्ट्रा करिक्युलरमधून. को एक्झिस्टन्स असो, ह्युमॅनिटी असो, टीमवर्क असो, या सगळ्या गोष्टी एक्स्ट्रा करिक्युलरमधून येतात. कारण आजचं शिक्षण प्रणाली हे आपल्याला जिवंत ठेवणं हेच शिकवतं, पण जगणं मात्र शिकवत नाही.